जानकी जीवन स्मरण जय जय राम। पार्वती पते हर हर महादेव। पुंडलीक वरदारी विठ्ठल। श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्रीमद दासबोध हा ग्रंथ आपण श्री महाराजांच्या सेवेमध्ये बघत आहे। सत्वगुणाची महती समर्थ रामदास अनेक प्रकारे सांगतायत। तो आत असल्यानंतर काय घडतं, सत्वगुण काय करवतो, काय काय करणारी, काय काय विचार करणारी व्यक्ती सत्वगुणी असू शकते, अशा वेगवेगळ्या प्रकारांनी ते आपल्याला सांगतायत। कालच्या निरूपणाच्या शेवटी 2 ओव्यांमध्ये आपण प्रवेश केला। संत देखो निधावे, परम सुख हेलावे, नमस्कारी सर्व भावे तो सत्वगुण। संत कृपा होय जयास, तेणे उद्धरिला वंश, तो ईश्वराचा अंश सत्वगुणे। कालचा विषय बघताना आपण पाहिलं की सत्वगुणी मनुष्यामध्ये भगवत भक्तीची अत्यंत आवड असते, नामस्मरणाची, देवदर्शन करण्याची ओढ असते। ही ओढ त्याला संतांकडे घेऊन जातेच जाते। कारण कसं आहे, भगवंताच्या मूर्तीकडे पाहून किंवा तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जाऊन क्षणिक समाधान मिळते, पण असंख्य प्रश्न असतात, शंका असतात, काही गोष्टींचे गुंते सुटलेले नसतात। अशावेळी संतांकडे त्याचं मन शांत होतं। समर्थ रामदास म्हणतायत, संत देखो निधावे, परम सुख हेलावे, नमस्कारी सर्व भावे तो सत्वगुण। असं करतो तो सत्वगुणी मनुष्य असतो असा याचा अर्थ नाही बरं का। कारण संतांकडे जाऊन त्यांना अगदी सर्व भावे नमस्कार करून सुद्धा वर्तनामध्ये रजोगुण आणि तमोगुण असलेले पुष्कळ साधक असतात। इथं समर्थ हे सांगतायत की संतांकडे जावं असं वाटणं किंवा त्यांच्याकडे जाऊन त्यांना सर्व भावे शरण जावं अशी बुद्धी निर्माण होणं हा सत्वगुणाचा प्रभाव असतो। वर्तनाने मनुष्य कसा वागतो याच्यावरती गुण ठरत नसून गुणामुळे काही वर्तन घडत असतं, हा या तत्वज्ञानाचा आधार आहे। नाहीतर काय होईल, फक्त बाह्य वर्तन पाहून गुण ठरवायला लागेल आणि तसं करणं सर्वथा अयोग्य ठरेल। कारण कालच्या निरूपणात आपण जसं बघितलं त्याप्रमाणे दुकानात आलेल्या गिराहिकाबरोबर सुद्धा दुकानदार प्रेमानं बोलतो, प्रेमानं वागतो, अगदी त्यांचा आदर ठेवून वागतो, पण म्हणून तो सत्वगुणी असतो असं मुळीच नाही। सत्वगुणाच्या लक्षणांमध्ये हे भाग समर्थ जेव्हा सांगतात की तो संतांना पाहून धावतो किंवा देवपूजा करतो, तीर्थयात्रेची आवड ठेवतो, नामस्मरणाची आवड ठेवतो, तेव्हा त्यांना असं सुचवायचं आहे की ती असलेली आवड ही सत्वगुणामुळे असते। ती आवड आहे म्हणून सत्वगुण आहे असा अर्थ नाही। संत देखो निधावे असं त्याचं का होतं? कारण अंतरंगामध्ये तळमळ आहे। असं पहा, आपण विषय उपभोगत असताना विषयाचं सुख आपल्याला मिळत असतं, त्यामुळं फारशी शंका आपल्याला येत नाही। उदाहरणार्थ आपण गुलाबजाम खातोय, आपल्याला गुलाबजाम चविष्ट लागतो, गोड लागतो, किंवा दुसरी काहीतरी गोष्ट खातोय जी चटकदार आहे, समजा पाणीपुरी आहे, तर त्याची चव आपल्याला मिळाल्यानंतर आपण तृप्त होऊन जातो। क्षणिक असेल पण त्या क्षणापुरती तृप्ती आपल्याला मिळते, त्याबद्दलच्या काही शंका उपस्थित होत नाहीत। जो अंतर्मुखी असतो त्याला कदाचित शंका, प्रश्न पडतील की चव नक्की कशामुळे लागली, नक्की चव घेणारा देह आहे की आणखी कुणी आहे। पण सर्वसामान्यतः विषय उपभोग करत असताना आपल्याला काही प्रश्न पडत नाहीत किंवा काही अस्वस्थताही जाणवत नाही। आपण भोग भोगतो आणि रिकामे होतो, पुढचा भोग भोगण्यासाठी सज्ज होतो। परमार्थाच्या बाबतीत मात्र एक प्रकारची तळमळ निर्माण होते। जसं की ही निरूपणे ऐकताना सुद्धा आपल्याला ही अवस्था कधी येईल, असे संत आपल्याला कधी भेटतील, भगवंताचा काही अनुभव आपल्याला येईल का, असे अनेक प्रश्न मनामध्ये येतात। साधकाची, श्रोत्याची तळमळ वाढायला लागते। भगवंताचं सुख जे संतांनी वर्णन केलेलं आहे, आत्मसुख
जे संत त्यांच्या वाङ्मयामधून सांगत आहेत ते आपल्याला मिळेल का? मिळेल तर कसं मिळेल? कुठल्या पद्धतीनं मिळेल? मला कुठली साधना करणं गरजेचं आहे? आत्ता मी अमुक अमुक साधना करत असेन तर ती बरोबर करत आहे का चुकीची करत आहे? त्यात काही सुधार आवश्यक आहे का? असे अनेक प्रश्न त्याच्या मनामध्ये येतात आणि यामुळे त्याची तळमळ वाढत जाते. या तळमळीचे सुद्धा 2 मुख्य प्रकार आहेत. अहंकारामुळे होणारी तळमळ आणि सत्वगुणामुळे होणारी तळमळ. अहंकारामुळे होणाऱ्या तळमळीमध्ये अनेक प्रकार येतात. स्वतःच्या साधनेबद्दल असणारा न्यूनगंड किंवा दुसऱ्याची साधना बघून वाटणारा मत्सर किंवा आपल्याबद्दलचा वाटणारा उगीचच कमीपणा किंवा अभिमान. माझी साधना कमी आहे किंवा मी किती उत्तम साधक आहे वगैरे वगैरे. याच्यात प्रकार पुष्कळ आहेत, पण मुख्य सांगण्याचा हेतू हा की तळमळसुद्धा 2 पद्धतीची असते. ही जी अभिमानामुळे किंवा अहंकारामुळे होणारी तळमळ आहे ना, ही रजोगुणामध्ये येते. सत्वगुणामुळे होणारी तळमळ मात्र भगवत प्राप्तीची तळमळ असते. जशी संतांना त्यांच्या साधनावस्थेमध्ये लागली होती अगदी तशीच, की पांडुरंगा कधी तू मला दर्शन देशील? पांडुरंगा माझा अभिमान कधी जाईल? तुकाराम महाराज म्हणतात तसं, देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा, परे केशी राजा कळवाले. ही तळमळच आहे, अस्वस्थपणाच आहे. फक्त तो अहंकारातून आलेला नसून सत्वातून आलेला आहे. भगवत प्राप्तीबद्दल वाटणारा अस्वस्थपणा तळमळ आहे. अशी तळमळ प्राप्त झाली की ती तळमळ कुठे शमेल तिकडे साधक धाव घेतो आणि ते ठिकाण अर्थातच संत सद्गुरूंचे पाय आहेत. म्हणून तो संतांना पाहून धावतो, अक्षरशः त्यांच्या पायी लोळण घेतो, त्यांना सर्वस्व अर्पण करतो. श्री महाराजांच्या समोर जेव्हा तुकामाई पहिल्यांदा आले तो प्रसंग चरित्रातला आठवा. महाराजांनी तुकामाईंच्या पायावरती अक्षरशः लोळण घेतलं. तुकामाई ओरडले, थांब, तुझा खूनच करतो. महाराज म्हणाले, मीही माझा जीव तुमच्या पायी देतो. ही जी तळमळ आहे ही तळमळ मुख्यतः सत्वगुणातून उदय पावते असं समर्थ सांगतायत. कुठलीही गोष्ट प्राप्त होण्यासाठी त्याची निदान गरज निर्माण होणं आवश्यक आहे. पाणी पुष्कळ आहे पण मला तहानच नसेल तर मी पाणी प्यायला जाणार नाही. घरात अन्न पुष्कळ आहे पण भूकच नसेल तर त्या अन्नाचा उपयोग नाही. संत सद्गुरू आहेत, ज्ञानेश्वरी, दासबोध, एकनाथी भागवतासारखे ग्रंथ आहेत, पण मला जर ईश्वर प्राप्तीची तळमळच नसेल तर ते सगळं असून काही उपयोग नाही. सत्वगुणामुळे ही तळमळ आत उदय पावते. किंबहुना अशी तळमळ असणं हे सत्वगुणाचं लक्षण आहे. असा साधक मग थांबत नाही. जसा अत्यंत तहानलेला मनुष्य पाणी शुद्ध आहे का या विचार करण्याच्या अवस्थेतही असत नाही, तो घोट घेत राहतो. त्याप्रमाणे असा मनुष्य संत देखोन धावे, परमसुख हेलावे, नमस्कारी सर्व भावे अशा अवस्थेमध्ये जातो. संत कृपा होय जयास, तेणे उद्धरिला वंश, तो ईश्वराचा अंश सत्वगुणे. समर्थ रामदास त्या शरण गेलेल्या साधकाचं पुढे काय होतं ते सांगतायत. शरण गेल्या गेल्या लगेच त्याच्यावरती कृपा होते असं नाही. कृपा होण्यामध्ये आणि शरण जाण्यामध्ये अंतर पुष्कळ आहे. अर्थात हे अंतर पुष्कळ आहे की कमी हे साधकाची तळमळ, त्याच्यामध्ये असलेलं मुमुक्षत्व किती तीव्र आहे आणि त्यानं कशा पद्धतीनं सेवेत स्वतःला अर्पण केलेलं आहे यावर ठरतं. काही जीवांवरती ताबडतोब कृपा झालेली दिसते, पण त्यापाठी अनेक जन्मांची साधना असते. काही जणांवर लवकर कृपा होते, काही जणांवर पुष्कळ वर्षांनी कृपा होते. हा जो कृपेतील फरक आपल्याला वरवर दिसतो तो केवळ साधक सदृश असतो. खरं म्हणजे सद्गुरू नितांत कृपा कायम स्वरूपी करत असतात, अखंडत्वानं करत असतात.
असं नाही होत की अमुक एका शिष्यावरती कमी कृपा आहे तर दुसऱ्यावरती जास्त कृपा आहे. एवढं मात्र खरं आहे की अमुक एका शिष्यामध्ये त्या कृपेचं प्रगटीकरण लवकर दिसून येतं तर अमुक एकात ते उशिरा दिसून येतं. कारण फक्त एकच, त्या शिष्यानं केलेली साधना किंवा त्याच्याकडून घडलेली साधना. हे अगदी तसंच आहे जसं जमीन आणि पावसाचं नातं असावं. शेजारच्याच्या जमिनीवर पण पाऊस पडतोच, त्याचवेळी माझ्याही जमिनीवर पडतो. मी जमीन कसली नसेल तर भरघोस पीक येत नाही, शेजारच्याने कसली असेल तर भरघोस पीक येतं. कृपा ही कदापि कधीही न्यून नसते किंवा अधिक नसते. सर्वांवर समान कृपा असते. पण त्या कृपेच्या पात्र होण्यासाठी मात्र सत्वगुण मदत करतो. या गुणामुळेच संत सेवा, सद्गुरू सेवा, सद्गुरुपदिष्ट साधना, त्या साधनेमधील तळमळ, त्या साधनेमधील सातत्य हे सगळं काही टिकून राहतं. अंतिमतः मग त्याला खरी कृपा मिळते. खरी कृपा याचा अर्थ सद्गुरू ज्या अवस्थेमध्ये असतात त्याच अवस्थेमध्ये शिष्य जातो. खऱ्या अर्थानं तो कृपांकित होतो. हे सगळं घडलं मुळात सत्वगुणापासून, म्हणून सत्वगुणे हा शब्द समर्थ वापरतायत. वस्तुतः या अवस्थेला जाईपर्यंत तीनही गुणांचा निराश झालेला असतो. परमात्मतत्व हे गुणातीत आहे, अवस्थांच्या पलीकडे आहे. स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण तसंच जागृती स्वप्न सुषुप्ती आणि तुर्या यांच्या पलीकडे भगवंत आहे. संत कृपेनं साधक उन्मनी दशेला प्राप्त होतो आणि त्याचा वंश उद्धरला जातो. वंश उद्धरला याचे दोन अर्थ लावतात. एक, भक्तिमार्गानं असं म्हणतात लोक की पूर्वजांचा उद्धार होतो, वस्तुस्थितीही आहेच त्यात. आणि दुसरा अर्थ असा की जो वंश आहे तो देहाशी संबंधित असतो. पूर्ण संत कृपा झाल्यानंतर देह तादात्म्यताच संपून जाते. मी परमात्म स्वरूप आहे या अखंड जाणीवेमध्ये साधक राहतो. त्याच्या दृष्टीनं देहाची काहीही किंमत नाही. मग ब्रह्मानंद महाराज म्हणून गोंदवलेकर महाराजांचे सत्शिष्य होऊन गेले. त्यांनी जेव्हा देह ठेवण्याचे ठरवले तेव्हा ते लोकांना म्हणाले की माझ्या देहाचं काहीही करा, त्याला आता विशेष महत्त्व नाही, मी रामरूप होणार. हा जो प्रकार आहे ना, हा खरा संत कृपा दर्शवतो. समर्थ म्हणतायत या सगळ्याच्या मुळाशी सत्वगुण आहे. कारण त्यानं ईश्वर भक्ती घडते. भजन, पूजन, नामस्मरण, संत सेवा, तीर्थयात्रा हे सर्व काही घडतं. समर्थ पुढे म्हणतात, सन्मार्ग दावी जना, जो लावी हरिभजना, ज्ञान शिकवी अज्ञाना तो सत्वगुण. असं आहे, दोन पद्धतीचे साधक असतात. एक, आपल्या साधनेमध्ये निमग्न राहून देह ठेवतात, तर दुसरे सद्गुरूंचं कार्य पुढे नेतात, अर्थातच सद्गुरूंच्या परवानगीने. असे साधक लोकांचा उद्धार करतात. जसे ब्रह्मानंद महाराज. ब्रह्मानंद महाराजांना श्री महाराजांनी कर्नाटक प्रांत प्रसारासाठी नेमून दिला. त्यांनी काय केलं? लोकांना सन्मार्ग दाखवला, लोकांना हरिभजनाला लावलं आणि अज्ञानातून बाहेर काढलं. हे त्यांनी जे केलं हे कार्य सद्गुरूंचं कार्य म्हणून केलं, सद्गुरूंच्या परवानगीनं केलं. आपल्या मनानं ठरवून जगदोद्धार करणं म्हणजे रजोगुणाचा भाग झाला, तो परमार्थ नाही. सत्शिष्य हा साधन मार्गाने जाऊन सद्गुरू स्वरूप होतो. सद्गुरूंमध्ये आणि त्यामध्ये तत्वतः काहीही फरक राहत नाही, अशी ती अवस्था असते. समर्थांच्याच भाषेत सांगायचं झाल्यास, साधू दिसती वेगळाले, परी ते स्वरूपी मिळाले, अवघे मिळवणी एकची झाले, देहातीत वस्तू. तत्वतः गोंदवलेकर महाराज आणि ब्रह्मानंद महाराज यांच्यात काहीही फरक नाही. अशा पूर्णावस्थेला गेल्यानंतर त्या सत्शिष्याला सद्गुरू त्यांचंच कार्य सोपवतात आणि मग तो शिष्य हरिभजनाचा, हरिभक्तीचा प्रसार करतो. सुरुवात त्याची मगाशी बघितलं त्याप्रमाणे सत्वगुणातून होते. म्हणून सन्मार्ग दाखवी जना
जो लावी हरिभजना, ज्ञान शिकवी अज्ञाना तो सत्वगुण. कुणीतरी कोणाला तरी ज्ञान शिकवत आहे म्हणजे तो पुरुष सत्वगुणी होत नाही. मुलांना शाळेमध्ये चांगली शिकवणूक देणारे शिक्षक संध्याकाळी दारू पिताना सुद्धा दिसतात म्हणजे ते सत्वगुणी झाले का? लोकांना कसं वागावं हे शिकवणारे प्रवचनकार नंतर भलतीच वर्तवणूक करताना दिसतात म्हणजे ते सत्वगुणी झाले का? सत्वगुणी असणे वेगळं आणि सत्वगुणाच्या प्रभावामुळं काय काय घडू शकतं ते वेगळं. समर्थ गुणाचा प्रभाव सांगतायत आणि लक्षणांवरून गुण सांगतायत. त्यामुळे सर्व दृष्टींनी या ओव्यांकडे पाहावं लागतं. ज्यावेळी समर्थ संत देखो निधावे, परमसुख हेलावे, नमस्कारी सर्व भावे असा गुण सांगतात त्यावेळी निश्चितच तो तात्पुरता उगवलेला सत्वगुण नाही, तो अंगात मुरलेला सत्वगुण आहे. त्यावेळी रजोगुण आणि तमोगुण हे सुद्धा आहेत पण अत्यंत सूक्ष्म आहेत. सत्वगुणाने निश्चितपणे हा साधक भरलेला असतो. अशा साधकाकडूनच पुढे ज्ञानाचा विस्तार होतो आणि हरिभजनाचाही प्रसार होतो. ब्रह्मानंद महाराजांचं आपण जे उदाहरण पाहिलं ते मात्र गुणातीत झालेल्या साधकाचं आहे, सत्शिष्याचं आहे. त्यांनी गोंदवलेकर महाराजांचंच कार्य केलं. ते गोंदवलेकर महाराज स्वरूप झालेले होते. फक्त सुरुवात त्याची सत्वगुणातून झाली, कारण जेव्हा ते अनंतशास्त्री म्हणून श्री महाराजांना शरण गेले तेव्हा ते शरण जाणं सत्वगुणामुळे घडतं आणि म्हणून त्यांना पुढे जी अवस्था प्राप्त झाली त्याचा पाया हा पूर्वीचा सत्वगुण ठरतो. म्हणून सुद्धा सन्मार्ग दाखवी जना, जो लावी हरिभजना, ज्ञान शिकवी अज्ञाना असा साधक तो सत्वगुण. आता पुढे समर्थ परत सत्वगुणाच्या प्रादुर्भावानं मनुष्याचं वागणं कसं असतं ते सांगतायत. आवडे पुण्यसंस्कार, प्रदक्षिणा नमस्कार, जया राहे पाठांतर तो सत्वगुण. भक्तीचा हव्यास भारी, ग्रंथसामग्री जो करी, धातुमूर्ती नाना परी पूजी तो सत्वगुण. जळफळीत उपकरणे, माळा गवाळी आसने, पवित्रे सोज्वळे वसने तो सत्वगुण. हे असे गुण आहेत जे आपोआप प्रतिबिंबित होतात. खरं म्हणजे यावरती विवरण करण्यासारखं काहीही नाही. देवपूजा म्हणा, स्वच्छ पवित्र वस्त्रे धारण करणं म्हणा, भक्तीची आवड, त्या दृष्टीनं ग्रंथसामग्री जमवणं वगैरे गुण त्या व्यक्तीमध्ये सहजच दिसून येतात. एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की उरलेले 2 गुणसुद्धा असतात. त्यामुळे सत्वगुणाच्या प्रभावाखाली अशी व्यक्ती ग्रंथ जमा करेल, पण जर रजोगुण अंगामध्ये असेल, आळस वगैरे असेल तर त्या ग्रंथांची निगा राखणार नाही किंवा ग्रंथ जमवायचे म्हणून जमवत राहील आणि माझ्याकडे अमुक अमुक ग्रंथ आहेत, इतक्या इतक्या ग्रंथांचा माझा अभ्यास आहे याचा अभिमानही धरील. यावेळी घडलं काय, अध्यात्मपर किंवा साधनेला आवश्यक असणारे ग्रंथ गोळा करणं हे सत्वगुणामुळे घडलं खरं, पण रजोगुणामुळे अहंकारही आला. म्हणूनच साधकाला जपून वागणं जरुरीचं आहे आणि म्हणूनच समर्थ रामदास गुणांचं वर्णन करतात की अमुक एक घडत असेल, अमुक एका पद्धतीची उर्मी येत असेल तर तो सत्वगुण जाण्याला हरकत नाही, पण अमुक एक वृत्ती जरी असेल तर तो रजोगुण किंवा तमोगुण जाण्याला हरकत नाही. एकूण काय, समर्थ रामदास आपल्याला एक मार्ग दाखवतायत, एक दिशा दाखवतायत की अंतरामध्ये आपण कसं असलं पाहिजे. नाहीतर केवळ लक्षणांचा अभ्यास करून तसा उपयोग नाही. लक्षणे दिली आहेत म्हणून वाचायची किंवा समर्थ दासबोधात सांगत आहेत म्हणून त्याचा अभ्यास करायचा, याला तसा अर्थ नाही. पदोपदी प्रत्येक ओवीच्या ठिकाणी आत्मपरीक्षण गरजेचं आहे. पुढे समर्थांच्या ओव्या पहा. परपीडेचे वाहे दुःख, परसंतोषाचे सुख, वैराग्य देखोन हरिख मानी तो सत्वगुण. परभूषणे भूषण, परदूषणे दूषण, परदुःखे सेणे जाण तो सत्वगुण. काय दिसले या लक्षणांवरून? आपण समाजात बघतो की दुसऱ्याचं वाईट झाल्यानंतर बरं वाटणारी लोक आहेत किंवा अमुक एक वस्तू दुसऱ्याकडे आहे
तर ती आपल्याकडे का नाही यामुळे निराश होणारी लोक आहेत. याच्या किती उलट हे लक्षण आहे पहा. दुसरा दुःखी झाला की आपण दुःखी, दुसऱ्याच्या सुखामध्ये आपण सुखी, आणि वैराग्य कुठे दिसलं तर मनाला होणारा आनंद. असं हे त्या व्यक्तीचं वागणं अगदी सहज होत असतं. म्हणजे दुसऱ्याला दुःख झाल्यानंतर तो ठरवून दुःख करत नाही, किंवा दुसऱ्याला आनंद झाला की आता चला आपणही आनंद साजरा करायला हवा असा ठरवून त्याला आनंद होत नाही. सत्वगुणामुळं मुख्यतः अंतर्मुखता अंगामध्ये येते. अंतर्मुख जी व्यक्ती होते त्याच्या हे लक्षात येतं की माझ्या आत जो भगवंत आहे त्यामुळेच माझं अस्तित्व आहे. माझ्या वाटण्यामुळे हे अस्तित्व नाही, भगवंतामुळे आहे. साहजिकच हाच भगवंत सर्वत्र नटून आहे, तर तो समोरच्यातही असणारच. म्हणून समोरचा आनंदी झाला की हा आनंदी होतो, समोरचा दुःखी झाला की याचं मन सुद्धा दुःखी होतं. समर्थ पुढे म्हणतायत, आता असो हे बहुत, देवी धर्मी ज्याचे चित्त, भजे कामना रहित तो सत्वगुण. ऐसा हा सत्वगुण सात्विक, संसार सागरी तारक, येणे उपजे विवेक ज्ञान मार्गाचा. सत्वगुणे भगवत भक्ती, सत्वगुणे ज्ञानप्राप्ती, सत्वगुणे सायोज्य मुक्ती पाविजेते. ऐसी सत्वगुणाची स्थिती स्वल्प बोलिले यथामती, सावध होऊनी श्रोती पुढे अवधान द्यावे. आत्तापर्यंतच्या समासामध्ये जे समर्थ म्हणाले ते त्यांनी अगदी थोडक्यात पुन्हा एकदा सांगितलं की भगवंताची भक्ती जो इच्छारहित भावनेनं करतो तो सत्वगुण आहे. सर्वसामान्यतः मनामध्ये काहीतरी सूक्ष्म इच्छा असते, वासना असते, आणि मग भगवत भक्ती केली जाते. किंवा आपण भक्ती करतो त्यामुळे आपल्या प्रपंचामध्ये, संसारामध्ये सगळं काही नीट राहावं अशी सूक्ष्म इच्छा तरी असते. सत्वगुण या सदरात येत नाही. सत्वगुण काय करतो, भजे कामना रहित अशा अवस्थेत साधकाला नेतो. कोणतीही इच्छा नाही, अपेक्षा नाही, पण भगवत भक्तीची आवड, भगवत भक्तीमध्ये मन आणि चित्त एकाग्र अशी अवस्था. याच सत्वगुणामुळं संसारातून मनुष्य तरुण जातो. साहजिकच आहे, कारण तरुण जाण्यासाठी एकच उपाय, आणि तो म्हणजे आत्मज्ञान प्राप्ती. त्या मार्गावरती सत्वगुणामुळं पावलं पडतात, त्या मार्गावरतीच विवेक भेटतो, आणि मग सत्वगुणामुळं साधक ज्ञानप्राप्ती करून घेऊन सायुज्य मुक्तीपर्यंत पोहोचतो. समासाच्या शेवटी समर्थ म्हणतात, जेवढं शक्य आहे तेवढं सत्वगुणाचं वर्णन केलं. आता इथून पुढचा ग्रंथसुद्धा एकाग्र चित्तानं लक्ष देऊन ऐका. ऐसी सत्वगुणाची स्थिती स्वल्प बोलिले यथामती, सावध होऊनी श्रोती पुढे अवधान द्यावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सत्वगुणनाम समास 7वा. श्रीराम. यापुढे 8वा समास सद्विद्या निरूपण आहे, तो आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.